आमचे दत्तात्रय हरीजी वाघेरे यांनी त्यांच्या मालकीची स्वतःची 0.16 हेक्टर जागा ही शासनाला दिली। मला या वाघेरेजीचं अभिनंदन करायचं आहे। गावाच्या विकासाकरता, गावात पिण्याचं पाणी यावं याकरता माननीय वाघेरेजी हे स्वतःहून पुढाकार घेतला, स्वतःहून पुढे आले आणि त्यांच्या मालकी जागा त्यांनी शासनाला दान दिली आहे। मी त्यांचं अभिनंदन करण्याकरता या ठिकाणी बोलवलं आणि त्यांचा सन्मान करण्याकरता या ठिकाणी त्यांचा शासनाकडून मी सन्मान करतो आहे आणि त्यांना मी सन्मानपत्र या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र सरकारच्या वतीने देतो आहे। मी दत्तात्रय हरीजी वाघेरे यांचं मनापासून महाराष्ट्र शासनातर्फे महसूल मंत्री म्हणून आभार मानतो। त्यांनी जलजीवनला ही जागा दिली। सर, दुसरा एक प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं, जी नुकसान भरपाई केंद्राकडून मिळणं गरजेची होती ती मिळाली नाही, त्याचा कुठलाही प्रस्ताव आला नाही, अशी एक माहिती समोर आली होती। नेमकी सत्यता यामध्ये काय आहे? केंद्रीय कृषी मंत्र्यांनी कालच लेखी उत्तरामध्ये असं म्हटलेलं आहे की आपल्याकडे प्रस्ताव आला नाही आणि दत्ता मामा भरणे यांनी थोड्याच वेळापूर्वी बाईट दिलाय की आम्ही 29,000चा प्रस्ताव पाठवलेला आहे। नेमकं खरं काय? महसूल वन विभागाने याआधीच केंद्राकडे प्रस्ताव पाठवला। आमच्या प्रस्तावावर केंद्राची टीम राज्यामध्ये आली, केंद्रीय पथक राज्यामध्ये आलं। मला वाटतं लोकसभेचं जे प्रिंट तयार होतं पुस्तकाचं 1.5 महिन्यापूर्वी बहुतेक ते प्रिंटिंग असतं। जसं आम्ही विधानसभेत प्रश्न उत्तर देतो लेखी, ते साधारण 1 ते सव्वा महिन्यापूर्वी छापले जातात। मला असं वाटतं ते छापीव उत्तर आहे, पण आमचा शेतकऱ्याला नुकसान भरपाई केंद्र सरकारकडून मिळावी हा पहिला प्रस्ताव आणि पायाभूत सुविधाचा दुसरा प्रस्ताव। तर 2 प्रस्ताव वेगवेगळे असतात। आधी तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा प्रस्ताव गेलाच आहे आणि केंद्राची पाहणी झाल्यामुळे आता त्याला अंतिम रूप येणार आहे। आता दुसरा प्रस्ताव पायाभूत सुविधाचा आहे, तो या ठिकाणी शासनाकडून जाणार आहे। मला वाटतं दोन्ही प्रस्तावाच्या माध्यमातून केंद्र सरकार आम्हाला संपूर्ण मदत करेल। 25 नोव्हेंबर पर्यंतची अपडेटेड उत्तरं त्यामध्ये आहेत। 25 नोव्हेंबर पर्यंत अपडेट सांगतात की जे काही नुकसान आहे शेळी पाळीचं असेल किंवा शेतकऱ्यांचं असेल ते 25/11 पर्यंत अपडेटेड असताना म्हणतात। नाही, मी आपल्याला जाणीवपूर्वक सांगेल की केंद्राला प्रस्ताव गेला, केंद्राची टीम आली। तुम्ही बघितलं असाल की अहिल्यानगरमध्ये रात्री उशिरापर्यंत टीम होती, विदर्भातली गेली, सर्वीकडे गेली आणि केंद्राची टीम कशी आली असती प्रस्ताव नसता गेला तर? प्रस्ताव गेला म्हणून केंद्राची टीम आली आणि केंद्राच्या टीमने पाहणी केली, त्याला अंतिम रूप देत आहे। लेखी उत्तरामध्ये लोकसभेत जे छापलं गेलं ते आधीचं उत्तर आहे। म्हणजे आत्ता आम्ही विधानमंडळात समजा आता अधिवेशन आहे 8 तारखेला, आम्ही 1 महिन्यापूर्वीचं उत्तर छापलं आहे, 1 सव्वा महिन्यापूर्वी कुठल्याही प्रश्नाचं। तर तेव्हाची स्थिती आपण छापतो। कोणत्या तारखेला आपण प्रस्ताव पाठवला, किती कोटींचा पाठवला, त्याची काही माहिती जेणेकरून ते नोव्हेंबर महिन्यातच त्या ठिकाणी प्रस्ताव गेला साधारण या संपूर्ण शेतकऱ्याच्या नुकसान भरपाईचा आणि आता पायाभूत सुविधाचा दुसरा प्रस्ताव, 2 प्रस्ताव गेले आणि मला असं वाटतं की पूर्ण डिटेल प्रस्ताव केंद्राला गेला। केंद्राने ते या ठिकाणी केंद्रीय पथक पाठवलं आणि अंतिम NDRFच्या नियमाप्रमाणे केंद्र आम्हाला मदत करेल आणि मला वाटते त्यांची कारवाई अंतिम टप्प्यात आहे। लवकरच बैठकही होणार आहे केंद्रामध्ये आणि त्या बैठकीत या प्रस्तावाला अंतिम मान्यता मिळेल। सर, 2 पत्रही या संदर्भातले समोर येतात, 27 नोव्हेंबरचा आहे, 1 डिसेंबरचा आहे, अशी 2 स्मरणपत्र केंद्राला पाठवली होती। तरी अशा प्रकारचं छापील उत्तर कशामुळे देण्यात आलं असं वाटतं? आता छापीव उत्तर केव्हा छापलं हे तर संसदेच्या तिथल्या कारवाईला माहीत आहे किंवा त्या विभागाला माहीत, कारण विभाग जेव्हा प्रश्न उत्तर लागतात 3 महिन्यापूर्वी, साधारण माझ्याही कडे जर महसूल खात्यात प्रश्न येतो 3 महिन्यापूर्वी
किंवा 1.5 महिन्यापूर्वी वेगवेगळे तारांकित प्रश्न 1.5 महिन्यापूर्वी, मग लक्षवेधी सूचना आपण 7 दिवसापूर्वी घेतो. विधिमंडळाचे कामकाज आणि संसदेचं कामकाज हे साधारण अधिवेशन चालू होण्याच्या 1.5-2 महिन्यापूर्वी त्या ठिकाणी प्रिंट चालू होतं आणि तेव्हा आम्ही त्याचे जे काही स्टेटस असेल त्याचं उत्तर असेल. पण मला असं वाटतं की आपल्यालाही माहिती आहे केंद्राची टीम येऊन गेली आहे, राज्याला माहिती आहे केंद्राची टीम येऊन गेली आहे. त्यामुळे छापीव उत्तरामध्ये आणि वस्तुस्थितीमध्ये थोडा फरक आहे. त्यांच्या छापीव उत्तरामध्ये ती डेट जी आहे ती पूर्वीची असेल. आम्ही जो प्रस्ताव गेला त्यावर केंद्राची टीम आली आणि आता या प्रस्तावाला अंतिम मान्यतेकरता जी बैठक होईल त्यामध्ये अंतिम मान्यता मिळेल आणि मला विश्वास आहे की एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे आम्हाला संपूर्ण मदत मिळेल. सर, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक व्हिडिओ जो आहे AI व्हिडिओ काँग्रेसकडून ट्विट करण्यात आलेला आहे. चहा विकतानाचा तो व्हिडिओ आहे. तरी भाजपकडून अनेक नेत्यांकडून टीका त्यावर. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी त्यांचं जीवन अत्यंत गरिबीतनं चहा विकतानाच त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. हे जगाला माहिती आहे, देशाच्या 140 कोटी जनतेला माहिती आहे. त्यामुळे काँग्रेस असा व्हिडिओ व्हायरल करून काय मिळवू पाहतात आहे मला माहिती नाही. काँग्रेस ही खरं तर हतबल आहे. ती काँग्रेसची संपूर्ण जी काही वाटचाल सध्या सुरू आहे ही वाटचाल घृणास्पद आहे आणि काँग्रेसची वाटचाल ही आत्ता जी त्यांची मानसिकता आहे ती पराभवाच्या मानसिकतेमध्ये आहेत आणि त्यांचं संतुलन ढासळलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजीवर टीका करणे, जातीवाद करणे, त्यांच्या जातीवरनं टीका करणे, सामाजिक टीका करणे, त्यांच्या सर्व जीवन चरित्रावर टीका करणे हे काँग्रेसच्या अंगाशी कितीतरी वेळा आला आहे. संपूर्ण देशाने 15 वर्षे काँग्रेसला नाकारलं आहे. माननीय मोदीजीवर जेवढा काळ टीका करतील काँग्रेस पार्टी तेवढी काँग्रेस पार्टी किंचित होत जाणार आणि 2029मध्ये देशामध्ये काँग्रेस आणि महाराष्ट्र काँग्रेस ही तुम्हाला संपल्यासारखी दिसेल. त्यांचे वर्तन हे घृणास्पद आहे. त्यांनी केलेले हे जे कृत्य आहे ते घृणास्पद आहे. माननीय मोदीजींनी जगाला देशाला स्पष्टपणे त्यांच्या जीवन कार्याबद्दल माहिती आहे आणि त्यामुळं काँग्रेस पार्टी ही जे डुबतं जहाज आहे हे डुबतं जहाज एकदा डुबणार आहे. सर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संदर्भातली यांच्या डॉक्युमेंटच्या संदर्भातली एक महत्वाची फाईलच मंत्रालयातून गहाळ होते आणि त्या संदर्भात पोलिसांमध्ये FIR झालेली आहे की ही फाईल जी आहे तीच गहाळ झालेली आहे. इतका दुर्लक्षितपणा कशा प्रकारे केला जाऊ शकतो आणि आता असं झाल्याच्या नंतर काय कारवाई करणार? नाही, दोन्ही आहे. ज्या डेस्कमध्ये फाईल असेल आता तर ऑनलाईन फाईल आहे. कुणाची फाईल किती वाजता कुणाकडे किती वाजता पोहोचली त्यामुळे ही फाईल जिथं कुठून गायब झाली असेल ती तर स्क्रीनवर आहे. त्यामुळं त्या अधिकाऱ्याची जबाबदारी ठरते. त्या डेप्युटी सेक्रेटरी असेल, कक्षी अधिकारी असेल, जे कोणी असेल, खरं तर त्यांचीच चौकशी झाली पाहिजे की मंत्रालयातली फाईल कशी गाठ झाली आणि त्यावर चीफ सेक्रेटरी किंवा त्या विभागाचे मंत्री त्यावर कारवाई करतील आणि जी फाईल कुठे असेल ती पोलिसाच्या माध्यमातून मंत्रालयीन पोलीस आहेत किंवा सरकारचं त्या ठिकाणी आपलं जे पोलिसांचा विभाग आहे ते कारवाई करतील आणि ती फाईल मिळवतील आणि तशी ती फाईल ईवर आहे त्यामुळे ती जनरेटही होईल. तो काही इश्यू नाही की जनरेट होणार नाही, पण फाईलच गाढ होणे हे काही योग्य नाही. सुप्रिया सुळेंनी आज टीका केलेली आहे. कालचा दिवस हा महाराष्ट्र संपूर्ण भविष्यातला काळा दिवस असं ते म्हणतायत. त्यांचं म्हणणं आहे की प्रचंड हाणामाऱ्या काल झाल्या, पैसे वाटपाचे प्रकार आले. इतकंच नाही तर सत्ताधारी पक्षाचे आमदार थेट मतदान केंद्रामध्ये जाऊन व्हिडिओ काढत होते, लोकांना प्रभावित करत होते. काही घटना घडलेल्या आहेत, पण काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारच्या काळात यापेक्षाही मतदान केंद्रावर वाईट घटना घडलेल्या आहेत. याचा अर्थ आम्ही त्याचं आम्ही त्यांचं बघून काही करत नाहीये. पण मला असं वाटतं की जे काही छूटफूट प्रकार झाले आहे मतदानाच्या वेळी त्यावर निवडणूक आयोगाने आणि पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. एकंदरीत सरसकट सर्व निवडणुका अशा झाल्या असं काही योग्य नाही. काही ठिकाणी ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी पोलीस आणि आमचं राज्य निवडणूक आयोग योग्य कारवाई करेल. पण सर, ज्या ठिकाणी स्ट्रॉंग रूम ठेवल्या, ज्या पेट्या ठेवल्या स्ट्रॉंग रूम मध्ये, त्या ठिकाणी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा पहारा देण्याचा अधिकार जो आहे तो निवडणूक आयोगाने दिला. त्यामुळे अजून संघर्ष जो आहे तो त्या ठिकाणी वाढण्याची चिंता आहे. असं आहे की
पारदर्शक पद्धतीने उद्या कोणी हे म्हणू नये की ईव्हीएममध्ये कोणी घुसलं होतं, स्ट्रॉंग रूममध्ये कोणी घुसलं, मग बीजेपी घुसली, शिवसेना गेली, असे जे आरोप प्रत्यारोप होतात. त्यामुळं राज्य निवडणूक आयोगाने काही त्या ठिकाणी एक पाऊल उचललं असेल तर मला वाटतं की पारदर्शकतेच्या निवडणूक पद्धतीच्या उद्याच्या कुठल्याही काउंटिंगच्या उद्याची मतचोरी ईव्हीएम बंद पाडली, मग ते ईव्हीएम खराब झाली, मग ते मतदान चोरी झालं, हे जे आरोप प्रत्यारोप आपल्या विरोधी पार्टी नेहमी करतायत आणि जाणीवपूर्वक सरकारचा त्या ठिकाणी संबंध आणतायत आणि सत्ताधारी पक्षाचं नाव खराब करतायत. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने काही भूमिका घेतल्या असतील, त्या भूमिका सर्वांना पार पाडाव्या लागतील. काल एका लग्नामध्ये मुख्यमंत्री आणि संजय राऊत जे आहेत त्यांची भेट झाली, अशी शिला सुद्धा होते. चर्चा सुरू झाली आहे की आगामी निवडणुका असतील किंवा या सगळ्या गोष्टींवरती चर्चा झाली किंवा पुन्हा एकदा युती होईल ठाकरेंसोबत, अशाही चर्चा राजकीय सुरू झाल्या. माननीय संजय राऊत साहेबांची मागच्या काळात प्रकृती योग्य नव्हती, त्या कारणाने सीएम साहेब त्यांना भेटले असतील. ते सौजन्य आणि संस्काराचे आपण सर्व लोक आहोत. हे सौजन्य आणि संस्काराची त्या ठिकाणी भूमिका आहे आणि तब्येत खराब असेल, तब्येत खराब असताना गेलं असेल, चर्चा केली असेल, तब्येतची विचारपूस केली असेल, यावर इतकं मोठं राजकारण करायची काही गरज नाही. मीडियालाही माझी विनंती आहे की अशा भेटी या व्यक्तिगत असतात, त्या औषधीच्या आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं असतात किंवा विचारपूस करण्यासाठी असतात तब्येतीची. यावर एवढा घोळ घालणे आणि राजकारण करण्याचा काही प्रश्न येत नाही आणि कोणी याची चर्चाही करणं योग्य नाही आहे. तपोवनाच्या बाबतीमध्ये सरकारची भूमिका जी आहे त्यापेक्षा थोडीशी वेगळी भूमिका अजितदादांनी घेतलेली आहे. त्यांनी सायजी शिंदे यांना सपोर्ट केलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की ही झाडं वगैरे जे ती कापली जाऊ नये, संरक्षण त्यांचं करायला पाहिजे. काय वाटतं? राज्याच्या वनप्रेमी सर्वच वनप्रेमीची मागणी आहे की तिथले झाडं काढू नये. पण माननीय गिरीश महाजन साहेब, तिथली जे कुंभ समिती आहे त्यांनी परवा सांगितलं की आम्ही रिप्लांट करतो, एकही झाड त्या ठिकाणी नष्ट होणार नाही वगैरेची भूमिका घेतली आहे. त्यातला मधला मार्ग माननीय मुख्यमंत्री काढतील आणि वनप्रेमीची भूमिका आणि तिथे असलेली परिस्थिती, तिथे असलेल्या जागेच्या अडचणी या आधारावर, कारण शेवटी एवढा मोठा कुंभ आहे, जागेच्या अडचणी येत असतील किंवा काही असेल तिथली स्थानिक परिस्थिती, त्या आधारावर मला वाटतं कुंभ समितीचं म्हणणं काय, पर्यावरण प्रेमीचं म्हणणं काय, याच्या आधारावर मला वाटतं योग्य निर्णय होईल. आणि समजा कुंभाला काही वेगळी जागा असेल, तिथे काही वेगळी त्या ठिकाणी होऊ शकत असेल काही व्यवस्था, तर मग झाडं कापायची गरज पडणार नाही, पण झाडं काढण्याची गरज पडणार नाही. तसं सरकारने स्पष्ट केलं आहे की आम्ही काढणार नाही, आम्ही रिप्लांट करतोय. पण त्यामध्ये काही वेगळ्या भूमिका असतील तर माननीय मुख्यमंत्रीजी यावर त्या ठिकाणी बोलवून त्याबद्दलचा निर्णय करतील. मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात भूमिका स्पष्ट केली. त्यांचं म्हणणं आहे की जागा प्रचंड कमी आहे, त्यामुळे हे झाडं कापावीच लागतील. मात्र काही राजकीय लोक आता पर्यावरणवादी म्हणून या चळवळीत पाहायला मिळतात. त्यामुळे कुंभ कुठेतरी होऊ नये असाही प्रयत्न या माध्यमातून केला जातोय. मात्र आम्ही कोणासमोर झुकणार नाही, हा कुंभमेळा होईलच. नाही, कुंभमेळा तर होईलच, त्याला कोण रोखू शकतं. माननीय मुख्यमंत्र्यांचं म्हणणं बरोबर आहे. काही राजकीय पक्षाला या ठिकाणी धार्मिक त्या ठिकाणी आपल्या तेढ निर्माण करण्याची काही लोक प्रयत्न करत असतील, धार्मिक तेढ निर्माण करण्याचा. पण मला असं वाटतं की रिप्लांट करणार आहे, एकही झाड त्या ठिकाणी नष्ट होणार नाही, ही सरकारने भूमिका घेतली. जागा कमी आहे, कमी जागेमध्ये त्या ठिकाणी एवढा मोठा कुंभ अरेंज करायचा आहे, त्यामुळे एकही झाड नष्ट होणार नाही आहे, त्याचं रिप्लांटेशन होणार आहे. आणि पुरा कुंभ झाल्यावरही पुन्हा त्या ठिकाणी ते झाडं पुन्हा आणता येऊन लावू शकतात. त्यामुळे रिप्लांट करण्यासाठी आता ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आली आहे. एकही झाड नष्ट न होता तुम्हाला रिप्लांट करता येतं. त्यामुळं पुन्हा उद्या कुंभ झाल्यावरही पुन्हा तेवढेच झाडं त्या ठिकाणी पुन्हा रिप्लांट करून लावता येतील. तर मला असं वाटतं की थोडं कुंभाचं महत्त्व, अपुरी जागा आणि या संपत्तीच्या सरकारच्या भूमिका समजून घेतल्या पाहिजे. सर, सांगलीमध्ये राष्ट्रवादीच्या जे कार्यकर्ते आहेत त्यांनी ज्या ठिकाणी मतपेट्या ठेवलेल्या आहेत, ते स्ट्रॉंग रूमच्या बाहेर आता सध्या ठिय्या आंदोलन त्यांचं सुरू आहे. त्यांनी आरोप केला की मतांची फेरफारी होते किंवा मतांची तफावत जी आहे ती मोठ्या प्रमाणात दिसून येते यावेळी, असं त्यांचा आरोप आहे. नाही, ते राजकारण करतात काही लोक. एक मतं इकडे तिकडे होत नाही ना, मतदान मशीन इकडे तिकडे होत नाही. शेवटी ते स्ट्रॉंग रूममध्ये असतं, प्रचंड त्या ठिकाणी सरकार म्हणजे राज्य निवडणूक आयोग काळजी घेतं, पोलीस काळजी घेतं. काहीतरी लोकांना, काही लोक पराभूत मानसिकतेमध्ये असतात, त्यांना धाकधूक असतं, निवडणूक जिंकू का जिंकू,
धाकधुकीच्या अवस्थेपोटी निराशा झाली असल्यास किंवा त्यांचं मानसिक असं प्रेशर असल्यास की बाबा आमची निवडणूक गौर होईल का, आमची निवडणूक गेली आहे, काही लोकांना मग त्यांचं राजकारण करायचं असतं, निवडणूक हारण्यापूर्वीच पराभव त्या ठिकाणी दिसतो, अशा वेळी अशा भूमिका लोक घेत असतात. पण सर, संघर्ष हा वाढू शकतो कारण कार्यकर्त्यांना नाही, संघर्ष वाढूच नाही ना, कारण त्या ठिकाणी ईव्हीएम सुरक्षित आहे, त्या ठिकाणी त्यांना काही अजून त्या ठिकाणी काय सुरक्षा पाहिजे ते देता येईल, पण अशा प्रकारचा संघर्ष वाढवणं योग्य नाही आहे. अधिवेशन हे 1 आठवड्याचं होणार आहे, त्यावरती भास्कर जाधव म्हणतायत की विरोधी पक्षासमोर जाण्याचं धाडस हे सत्ताधाऱ्यांमध्ये नाही. भास्कर जाधव आतमध्ये काय बोलतात, बाहेर काय बोलतात. आतमध्ये त्यांनी प्रस्तावाला मान्यता दिली. मी कामकाज समितीमध्ये आहे, आतमध्ये मान्यता दिली भास्कर जाधवनी. कामकाज समितीची मान्यता त्यांची असल्याशिवाय त्यांची सही आहे, त्या बोर्ड जे काही मिनिट्स ऑफ मिटिंग आहे सही आहे, आणि मिनिट्स ऑफ मिटिंग सर्वांनी सही करायचे असतात. आणि त्यामुळे भास्कर जाधवनी आतमध्ये वेगळं बोलणे आणि बाहेर वेगळं बोलणे मला वाटतं हे काही योग्य नाही आहे. सर्वांच्या सहमतीने ठरलं आहे. शनिवार रविवारी त्या ठिकाणी इन्क्लूड करून अधिवेशन आहे आणि साधारण निवडणुकीचा मतमोजणीचा काळ आहे. त्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भाने काही चर्चा होऊ शकेल. राज्य निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाने सांगितलं की 31 जानेवारीपर्यंत सर्व निवडणुका घ्या. 31 जानेवारीपर्यंत सर्व निवडणुका घ्या सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. मग 31 जानेवारीपर्यंत निवडणुका घ्यायच्या असतील तर आपल्याला त्या ठिकाणी राज्य निवडणूक आयोगाची काही बंधनं येतील, काही घोषणेचे बंधनं येतील, काही त्या ठिकाणी आचारसंहितेचे बंधन येतील. त्यामुळे मला वाटतं की अधिवेशनाचा काळ हा एक्झॅक्ट सोमवार ते रविवार पूर्ण 9 दिवसाचा आहे. आणि तसंही 2 आठवडे अधिवेशन चाललं तर एवढाच काळ राहतो. 2 आठवडे अधिवेशन चाललं तरी एवढाच काळ राहतो. म्हणजे 2 आठवडे अधिवेशन काढलं तरी पुढचे 4 दिवस भेटतात. त्यापेक्षा सलग 9 दिवस काम करून घेणे, सोमवार ते रविवार पूर्ण काम करून घेणे ही भूमिका सरकारची आहे. आमच्या खात्याची 6 बिलं आहे. तर नवीन काही ॲडिशन आणू शकत नाही, कारण नवीन काही घोषणा केला तर आयोग त्या ठिकाणी आचारसंहितेचा काळ आहे. खरं 21 तारखेपर्यंत आचारसंहिता कंटिन्यू आहे. आचारसंहिता कंटिन्यू असताना काही त्या ठिकाणी चुकीच्या घोषणा होणे हे योग्य नाही. सर, सांगलीमध्ये जो प्रकार घडला हा जाणीवपूर्वक केला जातो. जी सुरक्षा ईव्हीएम्सला दिली पाहिजे होती ती देण्यात येत नाही असं वारंवार आरोप करतात विरोधक. आक्रमक झाले. विरोधकाला तो धंदा आहे आक्रमक व्हायचा, आणि आमचं काम आहे त्यांना सांभाळायचं. विरोधक कसे राहतील? तसेच राहतील ना. त्यांना धाकधूक आहे. महाराष्ट्रात 51% मतं घेऊन महायुती जिंकताय, 2/3 बहुमत घेऊन महायुती जिंकतायत. जे पराभव दिसतोय त्यांना ते धाकधुकीनं असा राळा करतायत. तुम्हाला माहिती आहे ईव्हीएम स्ट्रॉंग रूम मध्ये असतं, पोलिसांचा पहारा असतो. यांना तिथे आता राजकारण करायचं आहे. पराभव झाला असेल त्यांचा, दिसत असेल त्यांना पराभव दिसतं ना निवडणुकीच्या वेळी, कोण कुठे चालला, काय चाललं मतदार, किंवा तसा थोडासा भास असतो की बाबा आपण निवडणुकीला आपण टॉपमध्ये आलो आहे. टॉपमध्ये त्यांना असं वाटतं की बाबा अधिक पराभवाचं पहिलेच स्वीकारून त्या ठिकाणी बघा ते मशीन खराब झाली होती, बघा ते स्ट्रॉंग रूममध्ये कोणी घुसलं होतं. जनतेला आपलं नेतृत्व टिकवण्यासाठी काही फंडे करावे लागतात. त्यातले फंडे आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं याच्यामध्ये फार काही त्याच्यामध्ये आतमध्ये जायची गरज नाही आहे. निवडणूक आयोग त्या ठिकाणी सतर्क आहे, पोलीस सतर्क आहे. कोणीही हात लावू शकत नाही, कधी कोणी छेडछाड करू शकत नाही. निवडणूक आयोगाचं पूर्ण लक्ष असतं. तुम्हाला जबाबदारी दिली आहे आता सर्व पक्षाला त्या ठिकाणी लक्ष ठेवण्याची. लक्ष ठेवा, दुर्बीण लावून ठेवा आणि पहा तुम्ही पुढे निकालाची वाट बघा. सर, पीएमओ आणि राजभवनाचं नाव आता बदलण्यात आलेलं आहे आणि लोकांमधलं आणि शासनामध्ये दुवा म्हणून राजभवन देखील काम करेल असं राज्यपालांनी काल सांगितलं. मात्र उद्धव ठाकरे तुमच्यावर टीका करतात. त्यांचं म्हणणं आहे की आता आपल्याच लोकांवरचा, भाजपमधील लोकांचा विश्वास उडत चाललेला आहे मंत्र्यांवरचा, आणि म्हणून अशा प्रकारे नावांमध्ये बदल केला जातो. नाही, मला आता यामध्ये बघावं लागेल काय ते उद्धव ठाकरे बोलले आणि आमची भूमिका काय. ते शेवटी मी आता तुम्ही वेळेवर प्रश्न विचारला मी बघून बोलतो. दिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेत्याचा प्रश्न निकाली गेला असं वाटतं. कशाचा? विरोधी पक्षनेते नाही, विरोधी पक्षनेत्याचा प्रश्न मी नाही सोडवत, ते अध्यक्ष सोडवतात. राहुल नार्वेकर जे आहे बसलेले त्यांच्याकडे जाऊन तुम्ही त्यांना विचारून घ्या. अध्यक्षाचा अधिकार आहे.
इथे मंत्रालयात आमचा अधिकार आहे, त्यामुळे अध्यक्षाला विचारा. सर, एक शेवटचा प्रश्न घेतो. संपूर्ण इतक्या वर्षांमध्ये कुंभचं आयोजन होत असतं, मात्र जलकुंभमध्ये प्रथमच एका शेतकऱ्याने आपल्या नेतृत्वामध्ये जमीन देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तुमच्या कारकिर्दीमध्ये हा पहिलाच असा निर्णय होतोय. कशा प्रकारे बघताय या निर्णय? 2 निर्णय झाले आहेत. आत्ता एक फाईल माझ्याकडे आहे. एखादा शेतकरी, वाघरेसारखे शेतकरी आपली जमीन गावकऱ्याकरता त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याकरता देतात, माननीय पंतप्रधान मोदींच्या जलजीवन मिशन करता येतात आणि गावकऱ्याला पाणी मिळावं अशी त्या ठिकाणी त्यांची भूमिका आहे. आणि स्वतःच्या घरी अन्न पिकवणारी जमीन, जी एक टाचणी जमीन त्यांच्याकरता परिवाराकरता महत्वाची आहे. पण 0.16 हेक्टर जमीन त्यांनी गावाच्या, आणि त्यांना काही राजकारणात सरपंच व्हायचं नाही आहे, त्यांना नगरसेवक व्हायचं नाही आहे, त्यांना काही मोठे पद नको आहे. त्यांनी त्या मातीचं कर्ज, त्या गावात जन्म झाल्याचं कर्ज आणि सामाजिक दायित्वाच्या त्यांनी स्वीकारलं. मोठे मोठे माणसं इतकी मोठी भूमिका घेत नाही. ज्यांच्याकडे करोडपती, अब्जोपती, 100 500 हजार कोटीचे मालक, अशी भूमिका घेत नाही. ती वाघेरेजींनी घेतलेली आहे. त्र्यंबकेश्वर सारख्या तालुक्यामध्ये अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. त्यामुळं मला असं वाटतं की एक महाराष्ट्र सरकारने त्यांचा गौरव केला आहे, पुढेही त्यांचा आम्ही गौरव करू. पण मोठं काम त्यांनी केलं आणि त्या गावाला एकंदरीत जलजीवन मिशनचं पाणी मिळालं पाहिजे. त्यांनी जागा दिली नसती तर आम्ही टाकी बांधू शकलो नसतो, आणि आम्ही टाकी बांधू शकलो नसतो तर त्या ठिकाणी पाणी लोकांना मिळालं नसतं. कुणीतरी पुढाकार घेणं आवश्यक होतं. गव्हर्नमेंट लँड त्या गावात नाही आहे, प्रायव्हेटच लँड त्या ठिकाणी घ्यावी लागत होती. आणि प्रायव्हेट लँड घेण्याकरता 3 वर्ष लागले असते संपादन करण्याकरता. संपादनाकडचे 3 वर्ष जलजीवन मिशनची टाकी थांबली असती. माननीय वाघेरेजींनी 3 वर्ष माझ्या गावाची पिण्याचे पाणी योजना लेट होऊ नये म्हणून पुढाकार घेतला आणि 0.16 हेक्टर जागा शासनाला दिली. सर, हे जाणणार आहे की प्रधानमंत्री कभी ट्विटर पोस्ट पेश कर रही है, बहुत आपत्तिजनक और खेदजनक है सर. देखिए, एक कांग्रेस पार्टी का जहाज डूब रहा है. कांग्रेस पार्टी रोज लोग छोड़ रहे हैं. ये पार्टी 2029 में इतनी सी होने वाली है. अब ये क्या कर रही है, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी की पूरे विश्व के सामने, पूरे देश के सामने ये सत्यता है कि मोदी जी ने अपना जीवन गरीबी से, और बहुत गरीबी से, चाय बेचते हुए उन्होंने अपना जीवन शुरुआत किया और आज देश के, विश्व के सबसे लोकप्रिय नेता बने. 15 साल से कांग्रेस पार्टी सत्ता में नहीं आ पा रही है और सत्ता में 2047 तक कांग्रेस नहीं आने वाली है. ये कांग्रेस में डर तैयार हो गया. तो व्यक्तिगत मोदी जी को जिस प्रकार से एआई के माध्यम से वगैरह इस प्रकार की वीडियो रील बनाना और इस प्रकार से मोदी जी का व्यक्तिगत जीवन पर उन्होंने इस प्रकार से चीटिंग करना, वन टाइप ऑफ चीटिंग है ये. तो इसका जनता ही उत्तर देगी. मोदी जी को जब जब गाली देने का प्रयास कांग्रेस ने किया, कांग्रेस डूबी. और अभी भी आपने देखा बिहार में कांग्रेस डूबी, वहां पर महाराष्ट्र में कांग्रेस के बेहाल है. रोज कांग्रेस पार्टी के लोग कांग्रेस को छोड़ रहे हैं. अभी हमने कम से कम 10,000 कार्यकर्ता का कांग्रेस पार्टी ने भाजपा में पक्ष प्रवेश किया. ये जो कांग्रेस है ना, ये इनकी मानसिक संतुलन बिगड़ गया है और इनका संतुलन इस तरह से बिगड़ गया है, वो निचली एक गांव के जो कोई वो जो लफंगे लुच्चे जैसी व्यवहार कांग्रेस पार्टी कर रही है. ये कांग्रेस पार्टी की हालत बदतर हो गई है और बदतर हालत में कांग्रेस पार्टी के नेता लोग इस प्रकार का दुर्व्यवहार कर रहे हैं. अब आने वाले चुनाव में ये जो इन्होंने हरकत की है, आने वाले सारे चुनाव में महाराष्ट्र की जनता, देश की जनता कांग्रेस पार्टी को इतनी सी करके रखेंगे और कांग्रेस पार्टी को आगे 2047 तक इस देश में कहीं पाव रखने की जगह नहीं रहेगी. ये कांग्रेस पार्टी की नई शुरुआत हो गई है और कांग्रेस पार्टी इसको, ये जो करने जा रही है या कर रही है, इसकी निंदा करते हैं. पूरा देश इसकी निंदा कर रहा है. सर, महाराष्ट्र में अभी विधानसभा ये होने वाला है, सेशन वाले असेंबली सेशन, इसी के बीच में सिर्फ 8 से 14 तक रखा गया. इसमें विरोध की टिप्पणी की गई है कि सरकार डिस्कशन नहीं करना चाहती है, डर रही है सरकार, इसलिए इतने कम टाइम के लिए सेशन रखा गया. वही बात क्या है, जब हम
हाउस में कुछ प्रस्ताव लाते हैं ना, गायब रहते उनके विधायक। मेरा खुला आह्वान है उनको, पहले दिन से विधायक पूरे रखिए अपोजिशन के। अपोजिशन विधायक 2 या 3 रहते हैं, सारे हाउस में आते ही नहीं है। भाई आप आए ना 9 दिन, चलो ठीक है, 9 दिन में आप पूरे विधायक रखिए चर्चा करने के लिए। और दूसरा, क्लियरली 31 जनवरी तक सुप्रीम कोर्ट ने कहा है कि पूरे पंचायत के चुनाव पूरे करना है, कारपोरेशन के चुनाव है, नई घोषणा नहीं कर सकते हैं। पुराने जो बिल है वही पूरा होने वाले हैं। इस सेशन में कोई नया आने वाला नहीं है, नया चर्चा होने वाली नहीं, क्योंकि सारा कोड ऑफ कंडक्ट लगा हुआ है। अभी हाईकोर्ट ने कोड ऑफ कंडक्ट 21 तक जारी किया है, अभी जो कंटिन्यू किया है कोड ऑफ कंडक्ट को। तो मुझे लगता है कि फिर अधिवेशन में क्या नया आने वाला है। और उसके बाद आपके विधायक, अपोजिशन के विधायक पूरे जरा हाउस में रखिए, एक भी विधायक उनका रहता नहीं है। ये पिछले बार अधिवेशन हुआ मुंबई में, इनके सारे विधायक गायब थे, कोई विधायक नहीं था चर्चा करने के लिए। अपोजिशन चर्चा ही नहीं करती है, सिर्फ बातें करती है। और अंदर अब जब आज हमारी मीटिंग हुई ये सेशन के बारे में, उसमें भी उन्होंने मान्यता दी, अपोजिशन ने मान्यता दी कि मंडे से लेकर संडे तक करो करके। और बाद में बाहर आके भूमिका बदलते हैं। मंडे टू संडे ये कांग्रेस और सब लोगों ने मान्य किया है। अंदर उबाटा के लोग थे, सब लोग थे अंदर, उन्होंने मान्यता देना और बाहर आके इस प्रकार से गलत टिप्पणी करना योग्य नहीं है। सर, दिल्ली में भी जो है शीतकालीन सत्र शुरू है, उसी बीच में राहुल गांधी ने कास्ट सेंसस के ऊपर फिर से सवाल उठाया। उन्होंने कहा सरकार इस पर बातचीत नहीं करने देती, पार्लियामेंट में जो परफेक्ट डेटा है वो नहीं दे रही है। इस पर फिर से उन्होंने सवाल उठाया कास्ट सेंसस। महाराष्ट्र के लिए कास्ट सेंसस बहुत बड़ा मुद्दा रहा है, जिस तरीके से आंदोलन चले। कास्ट सेंसस माननीय प्रधानमंत्री जी ने मान्य कर लिया है, और कास्ट सेंसस जात न्याय मान्य कर लिया है, कास्ट के हिसाब से मान्य कर लिया है, जो कभी कांग्रेस पार्टी ने विचार नहीं किया था, मोदी जी ने किया है। अब कास्ट सेंसस भी होगा, अपना 2021 की जनगणना के आधार पर देश का सेंसस भी होगा, और जात न्याय भी होगा। तो मुझे लगता है जब सारी चीजें मान्य कर ली, इनके पास कुछ बचा नहीं है। इन्होंने तो सिर्फ घोषणा की थी कास्ट न्याय हम लोग करेंगे, कास्ट के हिसाब से हम सर्वेक्षण करेंगे, जनगणना करेंगे, उन्होंने कभी किया नहीं। मोदी जी ने इसको मान्य करके आगे जा रहे हैं। मुझे लगता है अपोजिशन केवल राजनीति के कारण ऐसी चर्चा और ऐसी बातें कर रहा है। दूसरा ये कि जिस तरीके से राजनाथ सिंह ने मुद्दा उठाया बाबरी मस्जिद का, कि उस वक्त नेहरू जी बाबरी मस्जिद को फंड करके बनाना चाहते थे, पुनर्जीवन करना चाहते थे, जबकि पटेल ने उसको कहा था कि आप इस तरीके से फंड जो है बाबरी मस्जिद की जिम्मेदार के नहीं ला सकते। उसमें एक कंट्रोवर्सी नजर आ रही है। नहीं, अभी उन्होंने कुछ आधार पे बोला, किस आधार पे किसका सवाल जवाब हुआ, इसका तो मेरे पास डेटा नहीं है। लेकिन बाबरी मस्जिद को कांग्रेस पार्टी ने पुनर्निर्माण करना और भगवान प्रभु रामचंद्र जी का प्रतिष्ठापित किया हुआ जगह, वहां पर इस प्रकार से मुगलों ने बनाई हुई बाबरी मस्जिद को जीवंत करना, उनका पुनर्निर्माण करना, ये भूमिका कांग्रेस पार्टी की पहले से रही है। उन्होंने बाबरी मस्जिद के खिलाफ किए हुए सारे आंदोलनों को कुचल डालने का प्रयास कांग्रेस पार्टी ने किया है। कांग्रेस पार्टी हमेशा बाबरी मस्जिद वहां रहे और बाबरी मस्जिद अच्छी बने, वहां ताजमहल जैसी बने, ऐसा प्रयास कांग्रेस पार्टी का हमेशा रहा है। लेकिन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी ने जिस प्रकार से सुप्रीम कोर्ट का निर्णय आया, उसके बाद जिस प्रकार से भव्य रामलला का मंदिर वहां बना है, ये हमारे देश की विरासत और हमारी आज पूरे विश्व में इस विरासत को, इस हमारे भगवान प्रभु रामचंद्र जी रामलला को जिस प्रकार से हमें वहां प्रतिष्ठापित होते देखा हुआ है, 500 साल बाद हमारी पीढ़ी को भगवान प्रभु रामचंद्र जी का मंदिर वहां प्रतिष्ठापित हुआ है, ये हमारे लिए गर्व की बात है, देश के लिए, विश्व के लिए गौरव की बात है। मुझे लगता है कांग्रेस पार्टी का ये प्रयास विफल हो गया, इसलिए फिर दोबारा इस प्रकार की बातें कर रहे हैं। मुझे जहां तक लगता है कि इस प्रकार का कांग्रेस पार्टी का मतों का, वोटों का लांगन चालन था कि बाबरी मस्जिद की जगह ऐसी बड़ी बड़ी ताजमहल जैसी मस्जिदें बनाना, वहां पर धार्मिक तेड़ निर्माण करना, ये कांग्रेस की ब्लड की और हमेशा की आदत है। सर, केंद्र सरकार ने जिस
महाराष्ट्र जो राजभवन था उसका नाम चेंज करके लोक भवन अभी रख दिया है, पीएमओ का नेम चेंज करके सेवा भवन रख दिया, किस तरीके तो से अच्छा है ना। देखिए, महामानव डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी ने संविधान में पब्लिक सर्वेंट का चुनकर आए हुए व्यक्ति का नाम पब्लिक सर्वेंट है, लोक सेवक है। तो इस आधार पे जो संविधान का ढांचा है उसमें हम लोग जब चुन के आते हैं, जो सेवा के केंद्र होते हैं, राजभवन है, हमारा पीएमओ ऑफिस है, हमारा मंत्रालय है, तो इसमें सेवा का नाम आ गए, सेवक का नाम आया। जैसा माननीय पंतप्रधान मोदी जी ने कहा मैं प्रधान सेवक हूं, तो प्रधान सेवक तो मोदी जी ने संविधान के ढांचे में कहा कि आप जब चुन के आते हो तो आप पब्लिक सर्वेंट है, आप कोई मालक नहीं होते। तो ऐसी भवन का नाम सेवा के नाम से आया, सेवक के नाम से आया, तो हमारे 140 करोड़ भारतीय के लिए और हमारे महाराष्ट्र के लिए गौरव की बात है। महाराष्ट्र सरकार ने इस तरीके से खासकर जो नुकसान भरपाई केंद्र अगर एक जवाब दे रहा है, आपका जवाब कुछ और है, उस पर एक स्पष्टता नहीं है, तो आप सिर्फ इतना बता दें कि कब तक आपने मैं स्पष्टता से कहता हूं कि महाराष्ट्र सरकार ने प्रस्ताव केंद्र को भेजा है। केंद्र की टीम हमारे प्रस्ताव के ऊपर, उनका टीम पूरा देश में आकर, हमारे महाराष्ट्र में आकर जायजा लिया है। वही प्रस्ताव पे उन्होंने जायजा लिया है। किसानों की नुकसान भरपाई देने के बारे में प्रस्ताव पहला प्रस्ताव गया है। अब पायाभूत सुविधा जो हमारे रास्ते, बिजली, जो भी फ्लड डैमेज हुआ है उसका सेकंड प्रस्ताव जाता है, वो प्रस्ताव भी लाइन अप हो चुका है। तो जो लोकसभा का या जो भी संसद का रिटर्न आंसर है उसमें ये जो आया है, तो मुझे लगता है कि वो 1.5-2 महीने पहले हम लोग प्रिंट करते हैं। हमारे विधानसभा के प्रश्न उत्तरों को लोकसभा में भी 1-1.5 महीना पहले करते हैं, तो उसमें प्रिंटिंग में आया होगा। लेकिन राज्य ने प्रस्ताव भेजा, केंद्र का पूरा उनका टीम आया, और मुझे लगता है जल्दी ही मीटिंग होगा, राज्य को इसका लाभ मिलेगा। एनडीआरएफ के माध्यम से हमने मांगा है। मुझे लगता है मोदी जी की सरकार हमारे महाराष्ट्र के साथ रहेगी और पूरी तरह से हमारे किसानों को केंद्र की योजना का भी लाभ मिलेगा।